बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना कथित भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात लातूरमध्ये अटक करण्यात आली आहे। त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केल्यानंतर बीडला आणण्यात येणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये भूसंपादनाच्या कथित घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर यात अविनाश पाठक यांचा देखील समावेश होता आणि या प्रकरणाचा तपास पूजा पवार ह्या करीत होत्या। त्यानंतर सध्या त्या रजेवर असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास एम वेंकटरामन यांच्याकडे आला होता। अखेर लातूरमधून अविनाश पाठक यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। ही कारवाई नांदेड पोलिसांनी केली असून अविनाश पाठक हे बीडचे जिल्हाधिकारी असताना भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते। त्यानंतर या प्रकरणी महसूल विभागाने एक FIR दाखल केली होती। ही FIR दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर या प्रकरणाचा तपास SIT मार्फत सुरू होता। तर याच तपास कामामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तांत्रिक तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आणि आता याच तपासाअंती तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना लातूरमधून अटक करण्यात आली आहे। तर आज त्यांना लातूरच्या न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक बीड या ठिकाणी घेऊन येणार आहे। तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे, कारण त्यांच्यावर बीडमध्ये भूसंपादनाच्या घोटाळ्याप्रकरणी अनेक आरोप करण्यात आले होते आणि या प्रकरणाचा तपास SIT करत होती आणि आता याच तपासानंतर अविनाश पाठक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। बीडसह राज्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लोकाशा TVला सबस्क्राईब करायला विसरू नका।